हाय, हॅलो, नमस्कार. स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आज इथे मी बनवायला घेतले आवळा आणि गाजरची चटणी. त्यासाठी आवळा आणि गाजर स्वच्छ धुवून घेतलेत. 3 आवळ्याचे बारीक तुकडे करून घेतलेत. गाजर गोल कापून घेतले बारीक-बारीक आणि कढीपत्ता आणि मिरची घेतलेली आहे. पुदिनाचे मूठभर पानं घेतलेली आहेत. पुदिना तुम्ही स्किप करू शकता. आता हे मिक्सरला बारीक करून घेणार आहे आणि मिरचीचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता. इथे माझ्याकडून 3 मिरच्या थोडे तिखट झाली आहे. आणि त्यामध्ये मिक्सर करतानाच आता मी मीठ घालून घेणार आहे. मिक्सर करून झालं, बारीक वाटून करून घेतलं की मग आपल्याला जेव्हा पाहिजे असेल तेव्हा आपण फोडणी देऊ शकतो. जिरं आणि मोहरी, तेलावर जिरं आणि मोहरी टाकायची आणि मग जेवढी पाहिजे तेवढीच मिक्सरला करून घेऊ शकतो. यामध्ये तुम्ही शेंगदाणे भाजलेले सुद्धा घालू शकता. खूप छान चटणी होते चवीला आणि हेल्दीसुद्धा आहे. एकदा नक्की करून बघा आणि तुम्हाला ही चटणी कशी वाटली तुम्ही नक्की सांगा. आवळा तसाही खाल्ला जात नाही किंवा मुरांबा वगैरे आपण बनवतोच, तर अशा पद्धतीने एकदा बनवून बघा. अशी आवळ्याची चटणी बनवून ठेवली की आपण चपातीबरोबर किंवा टिफिनलासुद्धा तोंडी लावायला नेऊ शकतो. तर फ्रीजमध्ये सुद्धा राहते आणि बाहेर पण राहते 1 ते 2 दिवस. रुची काय दे खाते तू? दे दे काय खाते? दे लागेल. दे 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 मम्माला. हे घे ना, चॉकलेटचं घे, चॉकलेटचं. तेच पाहिजे. तेच पाहिजे मग. हे घे, चल घे. हे घे, हे घे. हं. लागेल ना. बरं. हा, घे, चल घे घे घे.